यामध्ये आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि देशाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी आजच्या दिवशी झालेला होता आणि शिवराज्य दिन साजरा करण्याचं या ठिकाणी राज्य सरकारने ठरवलंय। त्या अनुषंगाने या ठिकाणी शिवराज दिन आपण शासनाच्या वतीने साजरा केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणी मागच्या काही आढावा बैठकीमध्ये जे काही कामं शिल्लक राहिली होती तो आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये मेजॉरिटी आढावा हा जलजीवन विभागाच्या माध्यमातूनच या ठिकाणी चर्चेला जास्त वेळ आला। इतर बाकीच्या विभागांना आम्ही सूचना दिल्या आहेत की लवकरात लवकर कामं दर्जेदार कामं चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून त्या एजन्सीने हेड ऑफ द डिपार्टमेंटने या ठिकाणी काम करायचं आहे अशा सूचना त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि जलजीवन मिशनच्या संदर्भामध्ये आणि इरिगेशनच्या बाबतीमध्ये दोन्ही मंत्री सन्माननीय नामदार गुलाबराव पाटील, सन्माननीय नामदार गिरीश महाजन साहेब आणि महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री श्रीमती आदितीताई तटकरे यांच्याबरोबर बैठक आयोजित करून नंदुरबार जिल्ह्याचे प्रश्न या ठिकाणी कसे लवकरात लवकर मार्गी लागतील तोही या ठिकाणी विचार करणार आहे। एवढंच नव्हे तर MSMEच्या बाबतीमध्ये जवळपास 398 कोटी रुपये जे मंजूर आहेत त्यातले 50 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत आणि बरेचशी निधी अजून त्यांना प्राप्त व्हायचा बाकी आहे। जवळपास 400 वाड्या आणि 30-31 विलेजेस ही आतापर्यंत वीजेने या ठिकाणी कनेक्ट होऊ शकली नाही। हे खरं म्हणजे आमचं अपयश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि त्या दृष्टिकोनातून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना पुरवणी बजेटमध्ये किमान 100 कोटी रुपये तरी या ठिकाणी तरतूद करावी अशी विनंती आजच मी या ठिकाणी आपल्या मार्फतही करतो आणि मी स्वतः त्या ठिकाणी दादाशी बोलणार आहे उद्या। तर या दृष्टिकोनातून पाणी पुरवठ्याच्या बाबतीतही जर काही ज्या ठिकाणी शेतकरी 500 फुटावर खोल या ठिकाणी बोरवेलनं गेले आणि 200 फूट खोलवरून या ठिकाणी पाणी सोलरच्या माध्यमातून उपलब्ध करणं फार अवघड आहे, ते शक्य होणार नाही आणि ह्या तात्पुरत्या योजना होण्याची शक्यता आहे भविष्य काळामध्ये। त्यामुळे या योजना रिवाईज कराव्या आणि सरफेस वॉटरच्या संदर्भामध्ये योजना रिवाईज करून या ठिकाणी सरकारला पाठवावी असाही या ठिकाणी विचार समोर आलेला आहे। त्यामुळे एकदा ती मीटिंग पाणी पुरवठा मंत्री आणि सचिव यांच्याबरोबर एकदा झाली। आमचे सन्माननीय याचे नंदुरबार जिल्ह्याचे सर्व आमदार सर्वांनाच या ठिकाणी मी बोलवणार आहे। त्यामध्ये सर्व आमदारांना एकत्रित करून एक बैठक घेईन आणि त्यानंतर मग त्याला चालना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे। मुख्यमंत्री महोदयाने खुलासा केलेला आहे। त्यामुळे गट तट वगैरे असं राज्य सरकारमध्ये नाहीये। राज्य सरकार हे युतीचं सरकार आहे आणि युतीचं सरकार ह्या सर्वच जनतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहे। खरं म्हणजे नुसत्या युतीच्या लोकांपुरतं नाही तर जे लोक या ठिकाणी युतीबरोबर नव्हते त्या लोकांना सुद्धा न्याय देणं आवश्यक आहे। त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका युतीच्या शासनाची आहे। अशा प्रकारचं कुठलंही या ठिकाणी काम होत नाही आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावर खुलासा केलेला आहे। त्यामुळे मी त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही। ते पोलिसांनी कारवाई करावी रीतसर। जे कोणी असतील ज्या अधिकाऱ्यांना कोणी या ठिकाणी ब्लॅकमेल करत असेल आणि कोणी धमकी देत असेल त्याच्यावर रीतसर कारवाई पोलीस विभागाने करावी आणि तशा प्रकारचे निर्देश त्यांना देण्यात येतील। परंतु सर सरळ कॅबिन मध्ये जाऊन अधिकाऱ्याची गच्ची करणे किंवा असले प्रकार जर जिल्हा परिषदेमध्ये होत असतील जिल्हा परिषद प्रशासन करतं काय किंवा जिल्हा परिषद मध्ये सिक्युरिटी बघता तरी काय मग? नाही, जिल्हा परिषद मध्ये पोलीस नसतात, जिल्हा परिषद मध्ये अधिकारी बसलेले असतात आणि अधिकाऱ्यांनी जर रीतसर कंप्लेंट केली तर आपण पोलिसांना कारवाई करायला सांगू त्यावर। त्या संदर्भात 24 तास तर पोलीस जिल्हा परिषदेमध्ये बसू शकत नाही आणि म्हणून असा जर कोणी एखादा माणूस त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवरती आरेरावी करत असेल तर त्यावर 100% कारवाई करण्यासाठी मी पोलीस विभागाला सांगणार। त्याची चौकशी करतो आपण। मला पहिल्यांदा या गोष्टी सांगितल्या आहेत। मी लगेच अमरावती विभागाच्या आमच्या JDOला फोन करून लगेच चौकशी करतो आणि त्या संदर्भात जर काही कृषी सेवा केंद्रावाल्यांनी काही गडबड केली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करायला निर्देशित करणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।